नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर. यातील आपण आज शेवटचा भाग 27वा अंतकाळ 1660 इथून वाचण्यास सुरुवात करूया. महाराजांनी आपल्या वयाच्या शेवटच्या वर्षी मुंबईच्या इंग्रजास व जंजिराच्या सिद्धीस पूर्ण शह देण्याकरता मुंबईच्या बेटापासून 10-12 मैलाच्या अंतरावर समुद्रात खानेरी व हुनेरी अशी 2 लहान बेटे आहेत, त्यावर आपली ठाणी बसवली. याला इंग्रजांनी व सिद्धीने बरीच हरकत घेतली, परंतु महाराजांच्या आरमारापुढे त्यांच्या आरमाराचे काही एक चालले नाही. त्या बेटावर त्यांनी चहूबाजूनं बांधकाम करून त्यावर तोफा लावून ठेवल्या. यामुळे इंग्रजांना मोठी दहशत पोचून ते महाराजांना हवा तसा तह करून देण्यास तयार झाले. यापूर्वी राज्याभिषेकाच्या वर्षी महाराजांशी तह करून ते त्यांच्या भीतीतून मुक्त झाले होते. यांच्याकडून दारुगोळा व बंदूकतोफा मिळण्यासारख्या असल्यामुळे व यांच्या सलोख्याने आपल्या देशाचा परदेशाशी व्यापार वाढवण्याचा संभव असल्यामुळे यांना त्याने आपल्या राज्याच्या सानिध्य राहू दिले होते. परंतु या इंग्रज व्यापाऱ्यांना मोगलांची भीती असल्यामुळे जंजिऱ्याचा सिद्धी जो महाराजांचा पक्का दुश्मन त्यांच्याशी तुटून वागता येत नसे, कारण त्या सिद्धीला मोगलांचा आश्रय होता. महाराजांना सन 1680च्या आरंभी अशी बातमी लागली की औरंगाबाद येथील लष्कराच्या खर्चासाठी पुष्कळ मोठी रक्कम दिल्लीतून येत आहे. त्याच वर्षी त्यांनी निवडक घोडेस्वारांनीशी निघून ती रक्कम घेऊन येणाऱ्या लोकांवर अचानक हल्ला केला व ते सगळे द्रव्य हस्तगत करून शत्रूकडून हरकत होण्यापूर्वी ते रायगडावर अतिवेगाने येऊन पोचले. या दौडीमुळे त्यांना अतिशय थकवा आला. त्यांच्या छातीत दुखू लागले, थुंकीतून रक्त पडू लागले व अंगात मनस्वी ज्वर भरला. हे दुखणे दिवसेंदिवस अधिकाधिक जड होत गेले. पदरच्या लोकांनी मोठमोठे वैद्य आणून नाना प्रकारचे औषधोपचार केले, देवतांस नवस केले, सर्व प्रकारची अनुष्ठाने केली, मांत्रिकाकरवी जादूटोणे करविले. सारांश, त्यांनी सर्व प्रकारच्या उपायांची पराकाष्ठा केली, पण काही एक उतार पडेना. आपला अंतसमय समीप आला असे पाहून महाराजांनी आपले प्रधान वगैरे कारभारी व आपजन जवळ बोलावले आणि त्यांना ते म्हणाले, आमच्या आयुष्याची मर्यादा संपली. अंतपर आमचा देह राहत नाही. आमच्या वडिलांची 40,000 होनाची जहागिरी होती, ती वाढवून 1 कोटी होनाचा राज्य आम्ही मिळवले व 80,000 पागा केली. संपूर्ण भारतखंड जिंकावे, दिल्लीची तख्त घ्यावे, श्री भागीरथी करमुक्त करावी, अटक नदीच्या पलीकडे राज्य आक्रमण करून शासन चालवावे, असा आमचा उत्कट हेतू होता. तो असिद्ध राहिला. आमचे आयुष्य खुंटले. आम्ही मिळवलेले राज्य आमच्या मागे मर्दुमकीने, हिमतीने व हुशारीने रक्षण करणारा असा पुत्र नाही. राजाराम अल्पवयीन आहे. तो वाचला तर हे राज्य सांभाळून वाढवेल. संभाजी वडील मुलगा असून जाणता आहे, पण त्याची बुद्धी काही चांगली नाही. हे असे निदानीचे व निरुत्साहाचे भाषण ऐकून सर्वांचे कंठ दाटून आले. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यास पराकष्टाचे दुःख झालेले पाहून महाराज पुन्हा बोलले, तुम्ही अनुमात्र श्रमी होऊ नका. या मानवी देहास ईश्वराने मृत्यू नेमिला आहे. जितके उत्पन्न झाले तितके जावयाचे. चिरंजीव असा कोणीच नाही. धन, सूत, जाया, वीरश्री, पराक्रम, अहंता ही सर्व मिथ्या असून येथल्या येथेच राहावयाची. त्यास लुब्ध होऊन मोहवश झाल्याने चित्तास नसती तळमळ लागते. ज्या काळी जे घडावायचे ते प्रमाण मानून निरपेक्ष चित्ताने वर्तावे, यातच कल्याण आहे. तुम्ही सर्व पराक्रमी आहात. कळेल तसा प्रयत्न करून स्वराज्याचे रक्षण करा. तुम्ही सगळे एका विचाराने वागा. आमच्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून तुम्ही करावयाचे तेवढे प्रयत्न केले. सर्व मानवी प्रयत्न कुंठित झाले आहे. आता प्रयत्न करू नका. आमची आयुष मर्यादा पूर्ण झाली. तुम्ही ह्या गोष्टीचा शोक करू नये. विवेकाने चित्ताचे समाधान करावे. याप्रमाणे आपले लोकांचे सांत्वन करून महाराजांनी सगळ्यांना बाहेर जावयास सांगितले. मग त्यांनी भागीरथीचे उदक आणून प्रायश्चित्त विधीपूर्वक स्नान केले. सगळ्या अंगास अग्निहोत्राच्या भस्माचे लेपन करून रुद्राक्ष व तुळशीमाला धारण केल्या. दरबासनी बसून मोठमोठ्या पंडितांना आणि संन्यासांना जवळ बोलवले व त्यांशी आत्मानात्म विचार चालविला. अशी विरक्तता धारण करून ते सगळा वेळ भगवत भजन करू लागले. शतगोप्रदाने आपल्या समक्ष करून त्यांनी सहस्त्र गोप्रदानाचा द्रव्यद्वारा संकल्प केला आणि भगवद्गीता व सहस्त्रनाम यांचे पाठ चालवले. असा असं म्हणतात, ब्रह्मवृंदांच्या वाणीचा घोष चालला असताना श्रीराम हा शब्द उच्चारित महाराजांनी अत्यंत शांत व समहित चित्ताने देहत्याग केला. याप्रमाणे आमरण अविश्रांत परिश्रम व पराक्रम करून संपादिले ऐश्वर्य व दौलत सोडून जाताना
त्यांना अत्यल्पही खेद झाला नाही. हे काही लहानसहान धैर्य नव्हे. धर्मपरायणतेने प्राप्त होणारे मनोजय करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी किती बसत होते, हे यावरून चांगले व्यक्त होते. पुराणांतरी वर्णिलेल्या राजश्रीच्या क्रमास अनुसरून सगळे राज्य पुत्राच्या स्वाधीन करून व सर्व संघ परित्याग करून ईश्वरप्राप्तीच्या मार्गाचा अखंड अवलंबन करावे, असा विचार त्यांच्या मनात वारंवार येई. परंतु यवन पातशाहीचे भरतभूमीतून समूळ उच्चाटन करून सर्वत्र हिंदू पदपातशाहीची संस्थापना करण्याचा जो आपला हेतू तो अपूर्ण राहिला आहे. म्हणून अशा स्थितीत राज्यत्याग करून वानप्रस्थाश्रमाचा अंगीकार केल्यास स्वप्रजेचे अहित होऊन स्वराज्यनाश होईल व तेणेकरून आपली सर्वत्र अपकीर्ती होईल. हे विचार त्यांच्या मनात येऊन संसारत्यागाचा विचार त्यांना अकालिक वाटे. शेवटी त्याने असा निर्धार केला होता की संसारात राहून धर्माचरण करावे, सत्समागम करावा, विषयसुखात आसक्त होऊ नये व स्वकर्तव्य यथासांग करून मोक्ष साधावा, यातच खरा पुरुषार्थ आहे. संसारत्याग करून गिरिकुहरात वास केल्याने स्वकर्तव्य परांगमुख झाल्याचा दोष माती येऊन आपला भ्याडपणा व्यक्त होईल, असे त्यांना वाटे. महाराजांचे देहावसान झाले तेव्हा सर्वांना पराकष्टाचे दुःख झाले. प्रधानमंडळाने किल्ल्याचे दरवाजे बंद करून ही निधन वार्ता बाहेर न पसरेल अशी खबरदारी घेतली. सर्व राजचिन्हांनी युक्त अशी प्रेतयात्रा काढून महाराजांच्या कलेवरास विधीपूर्वक मंत्राग्नी दिला. महाराजांची तृतीय पत्नी पुत्राबाई हिने सहगमन केले. उत्तरक्रिया संभाजी भोसले सिंगणापूरकर यांच्याकडून राजारामास समीप बसवून सांगोपांग करविले. दानधर्म बहुत केला.